हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल शेरे डायरीज. तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने पनीरची भाजी बनवणार आहोत. तर ही पनीरची भाजी आपण हिरवा मसाला वाटून बनवणार आहोत. अतिशय खायला छान लागते आणि खूप सोपी रेसिपी आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये घेतलेलं आहे थोडंसं 1 चमचा तेल. त्यामध्ये मी लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि 8 ते 10 काजू. त्यानंतर मी थोडंसं आलं इथे कट करून टाकलेलं आहे आणि 2 मोठे कांदे मी इथे रफली चॉप करून मी यामध्ये टाकलेले आहे. सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मंद आचेवर. कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपण हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि कांद्याचा कलरही बदलला आहे आणि अद्रक लसणाचा कच्चापणासुद्धा निघून गेलेला आहे. आता हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा मसाला टाकून याची पेस्ट करून घेणार आहोत. आणि ह्यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर. मी इथे फ्रेश कोथिंबीर वापरलेली आहे आणि खूप जास्त प्रमाणात मी इथे कोथिंबीर वापरलेली आहे, कारण आपण हिरवंच मसाल्यामध्ये पनीरची भाजी बनवणार आहोत. त्यानंतर मी इथे घेतलेली 1 मोठी वाटी दही हे आंबट नाही आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दह्याने ह्या भाजीला खूप छान अशी चव येणार आहे. त्यामुळे आपण इथे फ्रेश दही मी इथे वापरलेलं आहे. आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि मसालेसुद्धा व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स झालेले आहेत. त्यानंतर गॅसवर ठेवलेला आहे पॅनमध्ये टाकलं आहे तेल. आता पनीरचे तुकडे मी तेलामध्ये टाकून व्यवस्थित असे परतून घेणार आहे. मी इथे मोठ्या साईजचे पनीरचे तुकडे केलेले आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही छोट्या आकाराचे सुद्धा पीसेस पनीरचे करू शकता. त्यानंतर सर्व पनीर एकदम मस्त असे गोल्डन फ्राय झालेले आहे. पनीरला कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि आता आपण पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर एक एक करून पनीर मी सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. नंतर त्याच कढईमध्ये मी टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे. 1 मोठा दालचिनी मी इथं वापरलेला आहे आणि 1 तेजपान मी इथे वापरलेलं आहे. 10 ते 12 इथे काळी मिरी मी वापरलेली आहे. तर तेलामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर जे हिरवं वाटण आपण बनवलं होतं तेही यामध्ये आपण घालून घेऊया आणि तेलामध्ये व्यवस्थित असं 3 ते 4 मिनटं आपण याला परतून घेणार आहोत. आपण मसाला आधीही तेलामध्ये फ्राय केला होता, त्यामुळे आपल्या ह्या मसाल्याला जास्त वेळ फ्राय करण्याची गरज नाही आहे. फक्त 2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपण तेलामध्ये हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता मसाल्याने व्यवस्थित तेल सोडलेलं आहे आणि मसालाही आता चांगला घट्ट झालेला आहे. तर मसाला खाली कढईला चिटकू नये म्हणून आपण सारखं याला हलवत राहायचं आहे. मसाला आता चांगला फ्राय झालेला आहे. त्यानंतर दहीमध्ये जे मसाले आपण घातलेले होते त्या याच्यामध्ये आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि चवीनुसार मीठही आपल्याला यामध्ये घालायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनटं हा मसाला असाच शिजवून घेणार आहोत. आता मसाल्याला छान उकळी आलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे मसाल्याला. तर व्यवस्थित आपण हा मसाला हलवून घेऊया. अतिशय सोपी आणि युनिक रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते. तुम्ही ही हिरव्या मसाल्यातलं पनीर घरी नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मी इथे कसुरी मेथी कुस्करून घातलेली आहे. आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जे तळलेले आपण पनीर होते ते यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहे. पनीर ही व्यवस्थित आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. आता आपली इथे पनीरची भाजी तयार झालेली आहे.
तरी एकदा आपण 5 मिनटं झाकण घेऊन एक उकळी काढून घ्यायची आहे. आता ना मसाला छान मस्तपैकी तेलामध्ये फ्राय झालेला आहे आणि पनीरही सॉफ्ट झालेले आहे आणि आपल्या तेलही मसाल्याला छान वरती आलेलं आहे. आता ही आपली पनीरची भाजी इथे तयार झालेली आहे. अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पनीरची भाजी व्यवस्थित प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची आहे. भाजी एकदम छान दिसते आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे आपल्या भाजीला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.